संगणक तर सरकारने आम्हाला पुरवलेले आहे, परंतु गावामध्ये लाईनचा प्रॉब्लेम आहे, कधी लाईन असते नसते। त्याच्यामुळे जर आम्हाला वायफायची व्यवस्था जर सरकारने करून दिली तर संगणकासाठी ते उपयुक्त राहील आणि आमचे विद्यार्थी व्यवस्थित शिकतील अशी माझी अपेक्षा आहे। शाळेत 190 पटसंख्या आहे सध्या आणि आम्ही 9 शिक्षक कार्यरत आहे माझ्या शाळेमध्ये। 3 जेंट्स आहे, 6 लेडीज आहेत आणि शाळेचा परिसर वगैरे सगळं चांगलं आहे, परंतु इथे पाण्याची व्यवस्था नाही आहे, थोडी कमी जास्त होतं कधी आता उन्हाळ्याच्या दृष्टीने। आणि बाकी सगळ्या व्यवस्था आहे माझ्या शाळेत। ही जिल्हा परिषदची शाळा आहे, संगणक पुरवले आहे, परंतु जर वायफायची व्यवस्था जर सरकारने करून आम्हाला दिली तर त्याचा चांगला आम्हाला फायदा होईल, एवढीच माझी मागणी आहे। आणि ग्रामीण भागातले हे जे सगळे विद्यार्थी आहे ते चांगल्या प्रकारे शिकतील। माझं नाव कुमारी आशा हरिओम महल्ले, मुख्याध्यापक म्हणून मी कार्यरत आहे या शाळेत। नमस्कार, मी वनिता त्र्यंबकराव जुरळे, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा किनी। सरकारने आम्हाला संगणक दिलेले आहे। 8-10 दिवसापूर्वीच 6 संगणक पुरवलेले आहे, परंतु वायफाय नसल्यामुळे किंवा आमच्या मोबाईलचं वायफाय चालत नसल्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांना पाहिजे तसा उपयोग त्या संगणकाचा करून देऊ शकत नाही। आम्ही हप्त्यातून 1 दिवस आम्ही संगणकाचा पिरियड घेत असतो। प्रत्येक शिक्षक संगणकावर आपल्या विद्यार्थ्यांना काही ना काही नवीन शिकवतात आणि संगणकावर शिकवल्यामुळे विद्यार्थ्यांची आवड त्यामधली वाढते। या संगणकामध्ये आम्हाला सरकारनेच अभ्यासक्रम टाकून दिलेला आहे आणि तो अभ्यासक्रम जेव्हा आम्ही विद्यार्थ्यांना शिकवतो तेव्हा तो विद्यार्थ्यांच्या अधिक लक्षात येतो। दृकश्राव्य साधन असल्यामुळे विद्यार्थी ते लगेच कॅच करतात। सरकारला आमची एवढीच मागणी आहे की संगणक जसे देतात तसा वायफाय सुविधा पुरवली त्यांनी तर फार चांगलं होईल आणि वायफायची मागणी आम्ही इथे करत आहोत। माझे नाव यज्ञश्री गणेश चट्टे आहे, मी किन्नी या शाळेत शिकते, वर्ग 6व्यामध्ये आहे। सरकार आम्हाला आमचे टीचर नाही आहे म्हणून आम्हाला आमचे टीचर मोबाईलवरून शिकवतात। सरकारना वीज नाही येत, कधी कधी पाणी नाही राहत आम्हाला, त्यामुळे सरकारांना माझी एवढीच विनंती आहे का त्यांनी आम्हाला विजेचा पुरवठा करावा, पाणीचा पुरवठा करावा आणि इंटरनेटसाठी पण संगणक चालवायसाठी इंटरनेट पण द्यावे। नमस्कार, माझे नाव विवेक हरिपोनकर, मी किन्नी या गावात राहतो, वर्ग 8मध्ये शिकतो। आम्हाला सरकारने संगणक दिले पण आम्हाला वायफाय नाही दिलं। याच्यामुळे सरकारला हेच मागणी आहे की आम्हाला वायफाय द्यावं व आमच्या शाळेत पाण्याची सुविधा नाही व उन्हाळ्यात पाणी नाही येत, तर सरकारला मागणी आहे की पाणी पुरवठा करावा। आमचे संगणक विजेच्या कमतरतेमुळे बंद पडले होते, जळले होते, खराब झालते, तर एवढीच मागणी आहे का चांगली वीज व चांगले संगणक द्यावे।